नाव काय म्हणलं तुझं? वैष्णवी. माझं नाव संदीप. हाय. मुलाकडून काय अपेक्षा आहेत नेमकं तुझ्या? माझ्या जास्त काय अपेक्षा नाहीयेत, खूप साध्या सिंपल अपेक्षा आहेत. सांगा ना काय आहेत त्या. मला ना मुलाला 5 शून्य असतील अशा संख्येची किती पण पगार असला तरी चालेल. आणि दुसरे म्हणजे एक 4 व्हीलर पाहिजे आणि कोणती पण चालेल, ऑडी, फॉर्च्युनर आणि थार, ह्या 3 पैकी कोणती पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याचं पुण्यात आहे ना 3 BHK फ्लॅट किंवा बंगला, रो हाऊसिंग काही पण चालेल. आणि त्याला मस्त एक टेरेस वगैरे पाहिजे, जेणेकरून मी आता रील्स वगैरे काढते ना, आता उद्या मी स्टार वगैरे झालं तर कोणी फॅन्स वगैरे घर आले तर त्यांना घर पण चांगलं दिसलं पाहिजे. आणि एक 2 व्हीलर पण चालेल. M15 आली ना, म्हणजे आपण लॉंग ड्राईव्हवर सपोज गेलोच तर मग आपल्याला ते पण व्हिडिओ, रायडरचे व्हिडिओ मस्त काढता येतील. आणि एकुलता एक असावा. काय होतं, जर जास्त जण असेल तर मग ते हिस्सा द्या, हे दे, ते तसले झंझटे नको. बाकी माझ्या काहीच अपेक्षा नाही, एकदम छोट्याशा अपेक्षा आहेत. बर, अजून काय? अजून आवड कशात आहे नेमकं? खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि मला ना दर संडेला कोणी मूवीला जायला आवडतं, खूप आवडतं. मी आजपर्यंत नाही पाहिलंय, पण इथून पुढे दर संडेला मूवी पाहायला जाणार. शॉपिंग, मला दर आठवड्याला शॉपिंग हवी आहे. जास्त नाही, 8-10 ड्रेस घेत जाईल, जास्त नाही. आणि साडी 1-2. प्लस तुम्ही मला फिरायला वगैरे पण घेऊन जात जा, है ना. हे सगळं लग्नानंतर तपल्या नाही का एवढं? हो. बर बर, अच्छा. बऱ्याच अपेक्षा आहेत मग तुमच्या. हो ना, खूपच छोट्या आहेत ना. बर बर बर, नाही काय अडचण नाहीये, सगळं चांगलं आहे. वडिलांचं वय काय आहे तुझ्या? असेल 47-48 असेल. 47-48 ना? हे घर मला वाटतं 5-25 वर्ष झाले असतील बांधलेलं. हा, ऍक्च्युअली नाही, आम्ही याच्या पाठीमागे राहत होतो. आत्ताच या वर्षी इथं शिफ्ट झालोय. तिथं मालक राहायला आलेत ना, मग हे मालक बँगलोर मध्ये राहतात, त्याच्यामुळे आता हे आमचंच. तुमचंच ना? हो. हे प्लास्टर केलेलं मला वाटतं तुम्ही घरीच केलं म्हणून दिसतंय. हो ना, त्या मालकाने पैसेच नाही दिले आणि मग आता आम्ही कुठं लावणार, मग आम्हीच ह्या हाताने केले आम्ही ते प्लास्टर. वा वा, एक नंबर, छान वाटतंय बरं का खूप. तुम्ही किती भावंड आहेत घरी? आम्ही आहोत बघा, आम्ही 3 जणी बहिणी आहेत आणि 2 भाऊ आहेत, बस. हो, 2 रुपये कमवायची अक्कल नाही आणि आपल्याला 5 अंकी पगारवाला नवरा पाहिजे. हा, इथं मला वाटतं कमीत कमी 15 दिवस झाले असतं. कधी कधी बघितलं का दुसरीकडे काय रानात बिनात काय असते? हा, पिक्चरला जायचंय म्हणे रविवारी, ह्याच्या अगोदर कधी बघितला होता? बघितलं नाही म्हणूनच तर सांगते ना. मग आता ह्या लग्न झाल्यावर बघणारच. हा, नवऱ्याला डोवायच चालले तिकडे लग्न करून. हा, एवढ्या अपेक्षा असते तुझ्या कुठं? एवढं थोडी नाही, तू नॉर्मल तर एवढं तर अपेक्षा करू शकतात ना. बरं बरं, चालतंय, चला मी सांगतो काय असं तुमच्या घरी. चला अहो पण चला चला. ऐका ना, 4 अंकी असले तरी चालेल. हा चला ना, 4 अंकी देतो तुम्हाला, चला. झालं आमचं बोलणं. पण आता काय, तुम्ही मुलीला चांगले संस्कार लावले तर. संस्कार म्हणजे काय, कशी वाटली आमची पोरगी? अहो, एक नंबर. नाव ठेवायला जागा शिल्लक नाही. साधी भोळी बाबडी विचारी, अपेक्षाच नाही हो काय. नाही नाही, अहो काहीच नाही बोलली ती, सगळं मलाच बोलावं लागलंय. आहे तशी शांतच आहे, जरा लाजळू आहे ना. हा ना, आता तुम्ही आता कसं आहे, आता मला तर काय पटायचं नाही एवढं. तिच्या काहीच अपेक्षा नाही, तर माझ्याकडे तर लय पडून आहे सगळं. सांगायचे ना 1-2 अपेक्षा, काहीच नाही बोलली. सांगायचं मरणाचा हुंडा देणार आहे आपण, आणि त्याला काय लाजायचंय. हा ना. मी काहीच नाही म्हणलं, मी फक्त म्हणलं 5 अंकी पेमेंट पाहिजे, बाकी काय आहे ना. अहो, या टेकेन तुम्हाला नको नको एवढं. पाणी आणू का? नाही ना, महागाईचा जमाना आहे, 5 अंकी लागतोय पगार आजकाल. कधी बघितलं का घरच्यांनी विचारलं का एखाद्या वेळेस? आता जाऊ दे ते. नको ना. बाकी काय? बाकी काहीच नाही, फक्त म्हणलं आता एवढं उन्हात आणायचं हिंडण्यापेक्षा एखादी ऑडी, फॉर्च्युनर वगैरे थार पण चालेल, मी तर म्हणलंय. हा, थार पाहिजे, थार तिला. पाणी आणू का? थार? हा, जिबड विचारा ना तिला. नाही, ते नवीन आलेलं 6x6 असलं तर मग तर विषयच नाही, मग तर आम्ही आमची सगळी फॅमिली जाऊ शकते. पाय धरू का तुमचे? नाही नाही, असू दे असू धरतो ना. लग्नाची गाई झालेली दिसते. एवढेच अपेक्षा आहे ना, बाकी नाही ना काय. बस फक्त म्हणलं कधीतरी 2 व्हीलर घ्यावा, M15 ती नाही आली होय, म्हणजे मस्त लॉंग ड्राईव्ह वर जात जाऊ आम्ही. पाणी आणू? पाणी नको. चालतंय चालतंय, अजून काय नाही ना नाही, अपेक्षा अजून राहिलं नाही एक. राहिलंय का? राहिलं ना ते 3 BHK रो हाऊस पाहिजे, नाही तर बंगला पाहिजे. म्हटलं फक्त लोकल 5-5 BHK घेतात, पण म्हटलं कशाला एवढं, आम्ही तर दोघंच आहेत, तर म्हटलं 3 BHKच घ्या ना, म्हणजे वरती 3 BHK?
हा 3 BHK. आणि तुमचा पण असा खोकल्याचा त्रास बंद होईल. मी त्यांना म्हटलं वरती मस्त मोठी टेरेस पाहिजे म्हणजे टेन्शनच नाही, हवेत मस्त बसायचं. घरच्यांचा विचार जास्त करते त्याच्यामुळे म्हणली असं एखाद्या अहो बारीने. तुम्हाला अटॅक कस का नाही आला आतापर्यंत? नाही आता तब्येतीची काळजी घेते पोरगी म्हणून नाही आला. एवढ्या अपेक्षा आहे ना सगळ्याच पोरींच्या असतात आजकाल, त्याला काय दवा. आणि माझ्या वडिलांचं बघितलं ना आता खोकला वगैरे एकदा मेडिकल टाकलं ना त्यांनी मग तर विषय हा, संपला. बाकी नाही ना काय अपेक्षा. बाकी काहीच नको मला, काहीच नको. एवढीच अपेक्षा आहे. हा हा, हा. तुम्ही का म्हणत इथं? हा? तुम्ही का म्हणत इथं? का दिलं नवऱ्यानं सोडून? नाही नाही मग अहो काय झालं माहिती का, ते नाहीतरी पहिल्यापासून चिकट आहेत बरं का. हा आम्ही त्यांना काय म्हणलं, दीदी माझी एवढे पार्लरचे कोर्स झाले तिचा, तुम्हाला काय सांगू असलं मेकअप करते ना, एका लग्नाच्या 80-90 हजार रुपये अहो ते तर इतका लगेच. भारी मेकअप म्हणजे घरीच दाढी हाणती ती माझी. हा लय भारी मेकअप करती, तुम्ही फक्त बघाच. अहो माझ्यासारखं मेकअप कोणीच करत नव्हतं माहिती का. मी माझ्या नवऱ्याला काय म्हटले, फक्त मला असं चांगलं मोठं दुकान टाकून द्या मॉल मध्ये. हा. एसीबीसी म्हणजे कसे क्लायंट पण चांगले येतील. आणि तो फिनिक्स मॉल मध्ये एक नंबर. वा वा वा, एक नंबर संस्कार लावले बघा पोरींवर, एक नंबर. अपेक्षा तर काहीच नाही. साध्या भोळ्या आहेत पोरी आमच्या. अहो, साध्या भोळ्याच पुरी तुमच्या, एक नंबर चंद्रावाने पुरी येतात. कुठं जाते ना, अहो ती नको ते एखाद्या आमदाराचं बघा स्थळ एखादं. आमचं कसं बारकं पडतंय हो. नाही, कसं आहे आम्ही साधी माणसं, आम्हाला साधी माणसंच आवडते. हा ती बी लय साधी असते. तर एक काम करा, हे तुम्ही मी देऊ काय का चांगलं स्थळ लावून? माझ्याकडे आहे, मग मीच पाठवतो त्याला. अहो नाही आम्ही करू ऍडजस्ट, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पसंत नाही का? नाही नाही, कसं जोडायचं हो आमचं? अहो माझ्यासारखी बहीण तुम्हाला भेटणार पण नाही कुठे शोधून. हा काहीच अपेक्षा नसणारी मुलगी. वा वा वा, नाही तर आत्याच्या तुमच्या पाय द्या इकडे एकदा. असू द्या, असू द्या. मी पण अरे 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 बरं एवढेच अपेक्षा सांगितली, बाकी काय रे काहीच नाही सांगितलं? सांगितल्या. शेवटचं एकाचं काय काय. काहीच नाही. आता मी डीएड कम्प्लीट कर, बीए कम्प्लीट झालं की एमए कम्प्लीट हा, तिला पाच स्कूलच आपल्या घेऊन टाकूयात ना, हाय का नाही. हा हा, हा, हा. वा, चालतंय कराय. चालतंय मी करतो तुम्हाला फोन बरं का? नक्की फोन करा बरं हा, का. हा. वाट बघतोय फोनची. बरं. लाजायचं नाही काय. आणि या कधी ना अपेक्षा पूर्ण झाली तर हे फाकड्या पूर्ण करीन मग त्याला काय. ते राहिलेलं प्लास्टर करा, मागून पुढून राहिलं तेवढं. ते कसं नजर नको लागाय म्हणून ठेवले. बरं येऊ का मग मी? बरं ऐका ना, आपण प्री वेडिंग लवकर करून घेऊयात हा. हा, ती पार्लरला यायलाच लावा मग. हा पण ड्रेस बीस घ्यायला जावं लागतील ना. बरं मी कळवतो बरं का. हो हो बाय. जमलं एकदाच. जमलं चांगलंय हा ना. हा, वा वा पोरग म्हणजे काय सांगायचंय तुला. पण मी काहीच अपेक्षा नाही सांगितलं. मला जरा असं वाटतंय काहीतरी सांगायला पाहिजे होतं है अजून ना. 1-2 सांगायला पाहिजे होते येडी. हा जाऊ द्या ना, लग्न झालं बघू. बरं प्री वेडिंगला केव्हा जायचंय? त्यांचा फोन आला का लगेच शॉपिंगला जाऊयात आधी, मग प्री वेडिंगला जाऊयात. हे बाई चालतंय, माझं चालतंय. पॅकेज पहिले दे बरं का मेकअपचं. मी काय फुकट करणार नाही अण्णा. तुला भिताड रांगवता येतं का चालली मेकअप करायला? ना अशीच बोलते चालली. बरं ऐका ना वहिनी, जाऊ द्या. मी ना मस्त शॉपिंग साठी बघते काहीतरी.